नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 18 जून 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र पूर्व भाद्रपद आहे. योग प्रीती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:46 ते 12:28 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:50 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:28 ते 2:09 आणि यमगंड काळ सकाळी 7:22 ते 9:04 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र राहू बरोबर युती योग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल आणि हर्षल बरोबर लाभ योग करेल. त्याचप्रमाणे रवी बरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातला हर्षल बरोबर लाभ योग करेल आणि तृतीयातला रवी बरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आर्थिक संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा स्ट्रेस टेन्शन थोडं जास्त प्रमाणात जाणवेल. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्या राशीतल्या हर्षल बरोबर लाभ योग करेल आणि द्वितीयातील रवी बरोबर केंद्र योग सुद्धा करणारा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज साफ चुकतील. याचप्रमाणे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घ्या. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये छोटे मोठे लाभ मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र दशमात भ्रमण करेल आणि व्ययातल्या हर्षल बरोबर लाभ योग करेल. तुमच्याच राशीतल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. मात्र कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. या संदर्भात थोडंसं मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमजाचं वातावरण तयार होईल. काळजी घ्या. मात्र संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले सकारात्मक विचार मनात येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि लाभातल्या हर्षल बरोबर लाभ योग करेल आणि व्ययातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे कुठलेही कमिटमेंट प्रॉमिसेसपासून सुद्धा लांब राहणं गरजेचं राहील. नवीन कामाची सुरुवात सुद्धा आजच्या दिवशी करू नका. मात्र संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमचा जो मूड किंवा मानसिकता आहे त्याच्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. उत्साह आणि आत्मविश्वास तुम्हाला जाणवू शकेल. दिवस संध्याकाळनंतरचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल आणि दशमातल्या हर्षलबरोबर लाभ योग करेल आणि लाभातल्या रवीबरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबर थोडेसे मतभेद, मतवैचित्र किंवा मिसअंडरस्टँडिंग अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील. काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल आणि दशमातल्या हर्षलबरोबर लाभ योग करेल आणि लाभातल्या रवीबरोबर केंद्र करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या व्यक्तींबरोबर थोडंसं जपून वागणं गरजेचं राहील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातील हर्षलबरोबर लाभ योग करेल. त्याचप्रमाणे दशमातील रवीबरोबर केंद्र योगसुद्धा करणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. मग ते तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित असतील किंवा अन्य कुठलेही. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. पसतं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव मिळू शकतील. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. संध्याकाळनंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या हर्षलबरोबर लाभ योग करेल आणि भाग्यातल्या रवीबरोबर केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची ट्रेडिंग करू नका. तुमचे अंदाज साफ सुटतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये छोटे मोठे आरोग्याचे त्रास दिसून येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्या 5म स्थानात भ्रमण करेल आणि सप्तमातल्या हर्षलबरोबर लाभयोग करेल आणि अष्टमातल्या रवीबरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबर गैरसमज होण्याची शक्यता राहील. घरातले जे मोठ्या व्यक्ती असते, वयोवृद्ध व्यक्ती असते त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचा मूड किंवा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्या 4थ्या स्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या हर्षलबरोबर लाभ योग करेल आणि सप्तमातल्या रवीबरोबर केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवस याच्यामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र ते पूर्ण न झाल्यामुळे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या गोष्टी जाणवतील. मानसिक तणावाखाली थोडं जाऊ शकाल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणंच आजच्या दिवशी गरजेचं राहील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 2थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल आणि पंचमातल्या हर्षलबरोबर लाभ योग करेल आणि षष्ठातल्या रवीबरोबर केंद्र योग करणार आहेत. आर्थिक व्यवहार आजच्या दिवशी जपून करणं अतिशय आवश्यक राहील. तुमचे खर्च किंवा गुंतवणूक याकडे लक्ष देणं गरजेचं राहील.
कुठल्याही प्रकारची रिस्क आर्थिक व्यवहारामध्ये आजच्या दिवशी घेऊ नका. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय तुमच्या समोर येऊ शकतील. थोडंसं मनामध्ये विचारांचं वादळ आल्यासारखं वाटेल. कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स चांगला दिसून येईल. मात्र फसलं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असतील तरी घेऊ नका. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, खास करून मानसिक आरोग्य. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले छोटे मोठे लाभ मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. तृतीयातील हर्षलबरोबर लाभयोग करणार आहे आणि चतुर्थातील रवीबरोबर केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज संपूर्ण दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. परंतु ती कामं न झाल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये अनपेक्षित अडथळे आल्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन हे जास्तच प्रमाणात जाऊन येईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात इमोशनल व्हाल. मात्र भावनांच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेऊ नका. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं मानसिकतेमध्ये स्थिरता जाणून येईल. घरातल्या व्यक्तींवर छोटे मोठे वादविवाद होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 18 जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.